कंठे यस्य विराजते हि गरलं गंगाजलं मस्तके वामांगे गिरिराज राजतनया जाया भवानी सती नंदी स्कंद गणादिनाथ सहित श्री केदारनाथ प्रभु केदारांचल संस्थितोयि सततम कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम। गोपाळ चौडी येथे भीमाशंकर नगर श्री 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 1008 जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पट्टाभिषेक रजत महोत्सव, विश्वशांती महायज्ञ तसंच शिवकथा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। फेब्रुवारी 5 ते 12 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। तसंच भाविक भक्तांना सांगण्यात येते की सर्वजण येऊन या कार्यक्रमाचे दर दिवशी सकाळी रुद्राभिषेक विश्वराध्य मूर्तींची, तसेच त्याच्यानंतर यज्ञस्वाहाकार, त्याच्यानंतर दुपारी शिवकथा, तसेच संध्याकाळी धर्मसभा होणार आहे। दर दिवशी 5 तारीखला प्रारंभ होऊन 12 तारीखला समारोप होणार आहे। सर्व भाविक भक्तांना या पुण्य नगरीमध्ये येऊन या कार्यक्रमाचे दर्शन, पूजन, स्मरण करून या ठिकाणी येऊन आपला जीवन धन्य करावे। आणि सध्या मग इथं काय काय चालू आहे जे आपण बघतोय? विशेष म्हणजे या क्षेत्रामध्ये विशेष मागे बघू लागलं तुम्ही, विश्वविख्यात ज्योतिर्लिंग आहे आपला भारत देशामध्ये। तसेच त्याच्या प्रतिकृती रूपामध्ये इथं मंदिर निर्माण करण्यात आलेले आहे। तसेच त्याच्या बाजूलाच यज्ञशाला भव्य दिव्य बनवलेलं आहे। तसेच तिकडं धर्मसभा मंडप उभारण्यात आलेला आहे। तसंच या भव्य दिव्य न भूतो न भविष्यत म्हणल्यासारखा या कार्यक्रम करण्यात येणार आहे। सर्व भाविक भक्तांना इथं येऊन या पुण्यक्षेत्रामध्ये येऊन या पुण्य कार्यक्रमामध्ये येऊन केलेले जे जीवात्मा 84 लाख योनीमध्ये आपला जीवात्मा आम्ही आलेलो असतोय। आल्यावर काय काय करतोय काय काय नाही करतोय माहीत नाही। त्याच्यामुळे सांगतोय अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यते। अन्यत्र जीवात्मा काही केलं तर बी या पुण्यक्षेत्रामध्ये पुण्य कार्यक्रमामध्ये येऊन सहभागी होऊन जे सोचलेलं कार्य करून आपलं जीवन केलेलं पापाचे मुक्त होऊन पुण्याच्या भागीदारी होऊ शकतो। आणि प्रमुख अतिथी कोण कोण असणार आहे त्या कार्यक्रमादरम्यान? प्रमुख अतिथी म्हणजे जगद्गुरु आपला रावल भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीचे विशेष म्हणजे पट्टाभिषेक होऊन 25 वर्ष पूर्ण झालेलं आहे। त्यांच्यामुळं ते पट्टाभिषेक रजत महोत्सव 25 वर्ष झाल्यामुळं रजत महोत्सव म्हणून विशेष कार्यक्रम आहे। तसंच या आता वर्तमानामध्ये मनुष्य होऊन बी आम्ही काय म्हणतो मनुष्य रूपेण मृगाश्चरंती, मनुष्य तर आम्ही सगळं आहे। तर आमच्या प्रवृत्ती आमच्या चलनं वागणं पशुपेक्षा अधिक झालेलं असतं काय काय वेळी। त्याच्यामुळे सगळ्याचे मनकुलासाठी जनकल्याणासाठी विश्वाची कल्याणासाठी विश्वशांती महायज्ञ करण्यात येणार आहेत। त्याच्यामुळं सर्व भाविक भक्तांनी येऊन या कार्यक्रमात सहभागी झाल्यावर बी आपला मन कसे जातं एकाग्रत होऊन या मन शांती करू शकतो। या क्षेत्रामध्ये येऊन कार्यक्रमामध्ये मान्य माजी मुख्यमंत्री मान्य खासदार श्री अशोकरावजी चव्हाणजी स्वागत अध्यक्ष आहे। तसेच इथं सर्वांना मान्य प्रधानमंत्रीपासून मान्य सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व राज्यांचे शिवाचार्य आणि विशेष म्हणे विश्वविख्यात ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग आहे आपला भारत देशामध्ये। 12 ज्योतिर्लिंगाची प्रधान पुजारी लोकांना बी इथं आव्हान दिलेलं आहे। सर्व पुजारी लोक आणि शिवाचार्यजन, सर्व राजकीय गण्य, सर्व सद्भक्तगण उपस्थित राहणार आहे। सर्व भावी भक्तांना तुम्ही येऊन या कार्यक्रमाचे लाभ घ्यावे आणि इथं येणारे सर्व भाविक भक्तांच्या सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 12 पर्यंत महाप्रसादाची व्यवस्था बी केलेली आहे। सर्वजण राहण्याची बी व्यवस्था खूप आहे। इथं सगळे भक्तजन येऊन शिवकथाची का म्हणजे सृष्टिकर्ता परमपिता परमेश्वर त्यांचे वर्णन शिवकथामध्ये होणार आहे।
सर्व भक्तजन येऊन सर्व शिवकथांचे व्याख्यान ऐकून आपलं जीवन कृतार्थ करावे.